आज आपण अक्षय तृतीया विशेष झटपट तयार होणारी आमरस थाळी बनवणार आहोत। सणासुदीला शक्यतो कांदा लसूण विरहित नैवेद्य बनवला जातो, त्यामुळे आजची ही थाळी आहे ती कांदा लसूण विरहित आहे। सर्व पदार्थ अगदी झटपट बनवून तयार होणारे आहेत। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता आजची थाळी रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी मी इथे काजूची भाजी बनवून घेणार आहे, काजूची उसळ बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। आता हे काजू आहेत ना आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे गरम पाणी वापरते आहे मी। शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाण्यामध्ये आहे ना साधारण 1-1.5 तास हे काजू भिजवून घ्यायचे, त्यामुळे छान असे हे भिजले जातात। काजू भिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे अर्धा कप एवढं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी। आणि साधारण 1-1.5 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत, 5-6 काजू घालायचे आहेत अख्खे, आणि 2 छोटे बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून आता एकदम बारीक असं हे वाटण करून घेऊयात। मिक्सरही लावून झालेलं आहे, वाटण आपलं तयार आहे। तुम्ही बघू शकता छान असं हे एकदम बारीक वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे। आपले काजू सुद्धा भिजून तयार झालेले आहेत, साधारण 1 तास झालेला आहे। तुम्ही बघू शकता काजू इझिली तुटतो आहे। आपण याची भाजी बनवायला आता काहीच हरकत नाही, वाटण तयार आहे, काजू भिजून सुद्धा तयार आहेत। भाजी आता फोडणीला देऊयात। फोडणी देण्यासाठी कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 1 चक्री फूल आणि 1 तमालपत्र घेतलं आहे। हलकेसे तेलामध्ये हे मसाले खडे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मगाशी वाटण बनवून घेतलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि हे वाटण आहे ना 2 ते 3 मिनिटं तरी साधारण मंद गॅसवर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे हे वाटण मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेले आहे। आता सुके मसाले घालूयात। 1/2 चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 ते 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवायचं आहे आणि या ग्रेव्हीला आहे ना तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही छान अशी शिजून तयार झालेली आहे। आता भिजवलेले काजू होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात गरम पाणी। इथे गरम पाणीच वापरायचं आहे, काजू शिजण्याइतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि काजू शिजले नाही तर गरजेनुसार पुन्हा गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी इथे अजिबात वापरायचं नाही आहे। आता यावर झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊयात। जवळजवळ 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे। छान भाजी शिजून तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची, पुन्हा ही ढवळून घ्यायची आहे। या भाजीला खूप छान असा स्मेल येतो आहे। जर तुम्हाला वाटलंच तर या स्टेजला गरम मसाला सुद्धा घालू शकता। खूप छान अशी ही काजूची रस्सा भाजी किंवा उसळ बनवून आपली तयार झालेली आहे। आता आपण आमरस बनवणार आहोत। आमरस बनवण्यासाठी मी इथे 2 हापूसचे आंबे इथे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सर्वात आधी तर याचा देठ काढून घ्यायचा आहे आपल्याला। देठ काढून झाला की असे साईडने कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे याची साल इझिली निघते।
तुम्ही बघू शकता इथे दोन्ही आंब्यांची मी साल काढून घेतलेली आहे। आता याच्या फोडक्या करून घेऊयात आपण। आंब्याच्या फोडक्या करून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्ये घालूयात 4 ते 5 चमचे साखर, पाव चमचा वेलची पावडर आणि आता याला झाकण लावून मिक्सरला लावून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे झटपट असा हा सॉफ्ट असा बाजारात मिळतो तसा आमरस आपला बनून तयार झालेला आहे। याला थंड होण्यासाठी आपण फ्रीज मध्ये थोडा वेळ ठेवून देऊयात। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहे। डाळ भाताचा कुकर मी लावला होता, त्यामध्येच हे बटाटे सुद्धा मी इथे उकडून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी तर या बटाट्यांची मी सालं काढून घेते। आता या बटाट्यांना कट करून घेऊयात। याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने एवढे पातळ अशी ही बटाटी आपण कट करून घेऊयात। इथे उकडलेले सर्व बटाटे मी कट करून घेतलेले आहेत। आता भाजीला फोडणी देऊयात। त्यासाठी मी इथे पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरा छान फुलायला द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मी इथे। परतून घ्यायच्या मिरच्या। हिरव्या मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। हळद तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता आपण जे कट करून घेतलेले बटाटे आहेत ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पटकन ढवळून घ्यायचे, कारण फोडणी आपल्याला करपायला अजिबात द्यायची नाही आहे। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। हे बटाट्याची भाजी आहे ना आता ढवळून घेऊयात आपण। ही बटाट्याची भाजी आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही, कारण ऑलरेडी आपण बटाटी शिजवून घेतलेली आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटं ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। झाकण वगैरे ठेवून शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे। इथे मी मंद गॅसवर फक्त 2 मिनिटं ही भाजी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा कीस 2 ते 3 चमचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी घालायची आहे। बटाट्याची भाजी बनवताना कोथिंबीर घालायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही आहे, भरपूर सारी घालायची आहे। चला तर मग इथे झटपट अशी ही बटाट्याची भाजी सुद्धा बनवून आपली तयार झालेली आहे। आता आपण वरण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे तूर डाळ अर्धा कप, मूग डाळ पाव कप स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो, 1 मिरची आणि पाव चमचा हळद आणि पाणी घालून ही डाळ कुकर मध्ये शिजवून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊयात। फोडणी देण्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची आहे, नाचू द्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, तेही छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर अगदी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि ढवळून घ्यायचं पटकन आणि शिजवलेली जी डाळ आहे ती घालून घ्यायची आहे। यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याइतपत यामध्ये पाणी घालून घेऊयात। या पद्धतीने जी डाळ बनवतो ना आपण तेव्हा थोडीशी घट्टसर ठेवायची आहे, एकदम पातळ नाही करायची आहे। कुकरमध्ये ही जेव्हा मी डाळ शिजवून घेतली ना तेव्हा यामध्ये मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते आहे। जर शिजवताना तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या डाळीमध्ये मीठ घालू शकता। आता या वरणाला आहे ना आपण छान अशी एक उकळी काढून घेऊया। मस्त अशी ही उकळी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ढवळून घ्यायचे आहे। छान असं हे झटपट गोड वरण आपलं बनून तयार झालेलं आहे। आता आपण बटाट्याची भजी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। मी साल वगैरे याचे काढून घेत नाहीये, डायरेक्ट याचे स्लाइस करून घेते आहे। बटाट्याची कापं करून घेणार आहे। ही जरा वेगळ्या पद्धतीची मी भजी बनवते आहे, तळणीची भजी बनवणार नाही आहे। ही बटाट्याची कापं आहेत ना एकदम पातळ नाहीत करायची आहेत, हलकीशी जाड अशी ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व बटाट्याची कापं मी इथे कट करून घेतलेली आहेत। आता ही कापं आहेत ना पाण्याने 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत।
बटाट्याची कापं स्वच्छ धुवून घेऊन त्यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा साधारण मसाला, मालवणी मसाला घालते आहे मी, जो घरात असेल तुमच्या तो घालू शकता। त्यानंतर पाव चमचा हळद, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान अशी हाताने जसं ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हळद मीठ मसाला ना या कापांना संपूर्ण असं लागेल। या पद्धतीने बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। हे आता 10 ते 15 मिनिटांसाठी असंच रेस्ट करायला आपण ठेवून देऊयात। तोपर्यंत भजीसाठी लागणारं कोटिंग बनवून घेऊयात। त्यासाठी मी ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे छान असं हाताने किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। बरोबर इथे 15 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता बटाट्याच्या कापांना मिठामुळे ना इथे पाणी सुटलेलं आहे। ते पाणी काढून टाकण्याची काही गरज नाही आहे आपल्याला। आता या बटाट्याच्या कापांना ना आपण जे कोटिंग बनवलं आहे ना ते या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे सगळ्या कापांना। तुम्ही बघू शकता इथे सर्व बटाट्याच्या कापांना मी कोट करून घेतलेलं आहे। आता फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे पॅन गरम करून घेऊन मी त्यामध्ये तेल घालून घेते आहे। तेल संपूर्ण असं पॅन मध्ये पसरवून घ्यायचं। अशी ही भजी बनवण्यासाठी आहे ना तेल खूप कमी लागतं। आता ही बटाट्याची कापं जी कोट केलेली आहेत ना ती या पद्धतीने एक एक करून पॅन मध्ये आपण ठेवून देऊयात। ही बटाट्याची भजी फ्राय करताना ना एकदम मंद गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे। ही बटाट्याची कापं एका बाजूने तळून झाली ना की पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा छान अशी तळली जाईल। याला पुन्हा तेल घालायची अजिबात गरज नाही आहे। जे पहिलं तेल घातलं आहे ना त्याच तेलामध्ये ही फ्राय होणार आहेत। बरं ही भजी आहेत ना तळताना ना फक्त 2-2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। जर ही भजी आहेत ना जास्त वेळ तळण्यासाठी ठेवलात ना तुम्ही खालून करपू शकतात आणि कडक सुद्धा होणार। आणि या पद्धतीने जर केली ना भजी छान अशी सॉफ्ट होतात। तुम्ही बघू शकता अगदी हलकासा रंग बदललेला आहे, जास्त करपलेली नाही आहेत। आता ही भजी सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। आता आपण कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी मी ते अर्धा कप दही घेतलेलं आहे, त्यामध्ये एक बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे, त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही कोशिंबीर अगदी झटपट बनवून तयार होते आणि साहित्य सुद्धा कमी लागतं। उन्हाळी स्पेशली खूप सुंदर अशी ही कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत ही पटकन कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे। ऑलमोस्ट आपला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे। आता आपण प्लेटिंग करायला घेऊयात। अशी ही उन्हाळा स्पेशल म्हणा किंवा अक्षय तृतीया स्पेशल म्हणा थाळी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। ही थाळी बनवायला अगदी कमी वेळ लागतो, झटपट बनवून तयार होते आणि खूप चविष्ट असे हे पदार्थ बनवून तयार होतात। या अक्षय तृतीयाला तुम्ही अशी ही थाळी नक्की बनवू शकता। कांदा लसूण विरहित बनवलेली आहे। या वर्षीच्या अक्षय तृतीयाला माझ्या पद्धतीची ही थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर आजची ही तुम्हाला थाळी रेसिपी आवडली असेल तर प्रणिताज रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे काय होईल मी नवीन रेसिपी अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि आता पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।